भारतासारख्या देशामध्ये सगळ्याच सेक्टरमध्ये वाढ होणार आहे। मात्र असे काही सेक्टर्स असतात ज्याच्यामध्ये आपण 100% खात्रीने गुंतवणूक करू शकतो। असाच एक सेक्टर आहे टू व्हीलर सेक्टर। भारत हा तरुणांचा देश आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। भारतात 14 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांची संख्या 25% आहे। म्हणजे भारतात 35 कोटी मुलं या वयोगटात आहेत। तसेच युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 166 कोटींच्या वर जाईल। त्यामुळे दिवसेंदिवस तरुणांच्या संख्येत वाढच होईल हे निश्चित आहे। जेव्हा मुलं शाळेत असतात तेव्हा त्यांच्यासाठी आई वडील फार महागडे वस्तू खरेदी करत नाहीत। मात्र मुलाची 10वी झाली की एक मोबाईल आणि 12वी झाली की चांगली बाईक हे समीकरण ठरलेलं असतं। आई वडील मुलींसाठी ॲक्टिवा किंवा ज्युपिटर सारखी मोपेड खरेदी करतात। सांगण्याचा हेतू असा आहे की प्रत्येक मुलाच्या आयुष्यातली टू व्हीलर ही पहिली सर्वात मोठी खरेदी असते। हे एवढं मोठं मार्केट असल्यामुळे या संधीकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे। चला तर मग कोणत्या टू व्हीलर शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर फायदा होईल ते जाणून घेऊया। टू व्हीलर सेगमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजे 32% मार्केट शेअर सध्या हिरो मोटोचा आहे। 2010 साली हिरो आणि होंडा यांनी पार्टनरशिपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर हिरो मोटोच्या मार्केट शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली। 2014 मध्ये हिरो मोटोने साधारण 25,000 कोटींचा व्यवसाय केला होता। आता 10 वर्षानंतर त्यांनी 2023 मध्ये केवळ 36,600 कोटींचा व्यवसाय केला आहे। म्हणजे हिरो मोटोला मार्केट शेअर टिकवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात फारसं यश मिळालं नाहीये। असा असेल तरी हिरो मोटो अजूनही या सेगमेंटमध्ये नंबर 1 चा प्लेयर आहे। त्यांच्याकडे चांगले ब्रँड्स आहेत, या ब्रँडवर लोकांचा विश्वास आहे आणि त्यांची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्यांच्याकडे मजबूत डीलर नेटवर्क आहे। मी कॉलेजमध्ये असताना हिरोकडे करिझमा, CBZ आणि पॅशन प्लस सारखे तगडे मॉडेल होते। मात्र त्यांना या प्रकारचे मॉडेल्स नंतर लॉन्च करता आले नाहीत। त्यातच 2016 नंतर तरुणांनी बुलेट सारख्या गाड्यांना जास्त पसंती दिली आणि हिरोचे मॉडेल मागे पडले। मात्र हिरोने मागच्या वर्षी हार्ली डेव्हिडसन बरोबर X440 बाईक मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जॉईंट व्हेंचर केलंय। या गाडीची विक्री ऑक्टोबर 2023 पासून चालू झाली आहे। या JVचा हिरो मोटोच्या व्यवसायावर अतिशय सकारात्मक परिणाम होईल। हिरो मोटोच्या शेअरने 4,000 रुपयाचा महत्त्वाचा रेझिस्टन्स पार करून मोठ्या तेजीचे संकेत दिलेत। या शेअरमध्ये 3400 ते 4,400 च्या रेंजमध्ये प्रत्येक घसरणीत आपण गुंतवणूक केली तर चांगला रिटर्न मिळू शकतो। 3300 रुपयाचा महत्त्वाचा रेझिस्टन्स पार केल्यावर आपण हा शेअर कव्हर केला होता, तेव्हापासून शेअरने जवळपास 35% रिटर्न दिलाय। मात्र या शेअरमध्ये अजूनही गुंतवणुकीची संधी आहे। त्यामुळे 3400 ते 3800 रुपयापर्यंत शेअर खाली आला तर व्हॅल्यू बाईंग करण्याची चांगली संधी मिळेल। टू व्हीलर सेगमेंटमध्ये एक आयकॉनिक कंपनी आहे जिचं नाव आहे बजाज ऑटो। बजाज ऑटोची खासियत म्हणजे कंपनी खूप फास्ट ग्रोथ करत नाही, मात्र त्यांच्या वाढीमध्ये सातत्य असतं। तसेच ही पूर्णपणे कर्जमुक्त कंपनी आहे, त्यामुळे बजाज ऑटोच्या शेअरमध्ये खूप जास्त घसरण होत नाही। मात्र यामध्ये अडचण अशी आहे की बजाज ऑटोचा शेअर मागच्या 1 वर्षात खूप वाढला आहे। हा शेअर आता 9,000 रुपयाच्या वर ट्रेड करतोय। काही कारणास्तव मार्केटमध्ये घसरण झाली आणि बजाज ऑटोचा शेअर 7,000 रुपयापर्यंत खाली आला तर आपण यामध्ये व्हॅल्यू बाईंग करू शकतो। सध्या बजाज ऑटोचा PE रेशो आहे 34। हाच शेअर आपल्याला 7,000 रुपयापर्यंत 7,000 च्या लेवलला मिळाला तर तो PE रेशो असेल 25। हे एक रिझनेबल व्हॅल्युएशन असेल। टू व्हीलर सेगमेंटमध्ये आणखी एक महत्त्वाची कंपनी आहे आयशर मोटर्स। त्यांच्याकडे रॉयल एनफील्ड नावाचा तगडा ब्रँड आहे। मागच्या 10 वर्षात कंपनीचा नफा 8 पट वाढला आहे, तर रीरेटिंग झाल्यामुळे या शेअरमध्ये मागच्या 15 वर्षात तब्बल 100 पट तेजी आली आहे।